नमस्कार. रामकृष्ण हरी. आमच्या वडिलांना, बाबांना कोटी कोटी वंदन. आज प्रजासत्ताक दिन आहे. लोकशाहीने लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे त्याला लोकशाही असे म्हणतात. आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यसभा सदस्य, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, CM अशी वेगवेगळी पदं त्यातून तयार होतात. सभापतीपासून तर पंचायत समितीपासून तर नगरपालिकेच्यापासून तर महानगरपालिकेपर्यंत. शासन आणि प्रशासनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम शासन करतं आहे. शासनावरती केंद्र सरकार करतं आहे. अर्थात केंद्र सरकारचा राज्यकारभार वेगळा असतो, राज्य शासनाचा कारभार वेगळा असतो. याच्यावर मी परतदा बोलेलच. पण या आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी जनतेचा रक्षक म्हणून, महाराष्ट्राचा रक्षक म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. संघटनेसाठी, जनतेसाठी हा योद्धा लढत राहील. एक तुम्हाला शेवटी सांगतो, संतोष कुल पाटील केंद्रातही मंत्री बनणारच आहे आणि महाराष्ट्र CM होणार आहे आणि जालना लोकसभेत खासदार पण होणार आहे. ते कसं होणार आहे हा येणारा वेळ सांगेल. मी याच्यावरती आज सविस्तर आणि उद्या सविस्तर बोलणार आहे अधिकृतपणे. तर थांबतो. धन्यवाद. आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते सहित आणि माझ्या जालना संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघातल्या तमाम जनतेला आणि जालना आणि संभाजीनगरच्या लोकसभेच्या जनतेला मी सांगू इच्छितो, कुठलाही कार्यक्रम, कोणतंही काम थांबणार नाही. येणाऱ्या काळात अधिक ताकद देण्याचं आपण काम करूया. जालना जिल्ह्यामध्ये आता महानगरपालिकेत आचारसंहिता नाही, जिल्हा परिषदमध्ये आचारसंहिता नाही, कारण महानगरपालिकेत निकाल लागलेला आहे. पण महानगरपालिकेच्या बद्दल काय झालेलं आहे त्यावर मी लाईव्ह येऊन बोलणारच आहे. पण असोत, या विषयावर पण आपण बोलूयाच. जिल्हा परिषदमध्ये आमचा पक्ष काय करतो आहे, पंचायत समितीने आम्ही कोणती भूमिका घेतो आहे ते मला आज संध्याकाळी सांगणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय स्वराज. जगदंब जगदंब जगदंब.